मॅचचा निर्णय घेतलेला आहे. लगेच सांगायचे. ठीक आहे, निर्णय सांगणार आहे ना, निर्णय मॅचचा निर्णय सांगा प्लीज. लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. बारके 11 संघाने काय घेतलेला निर्णय? लवकरात लवकर निर्णय घ्यायचा. बारके 11 संघाने गोलंदाजीचा निर्णय घेतलेला बारके 11 संघाने. लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. दोन्ही संघांना क्वार्टर फायनल आहे. या दोन संघांमधून जो संघ जिंकेल तो सेमी फायनलला जाणार आहे. याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आणि म्हणजे त्याला तिसरं प्राइज हे टॉप 3 मध्ये जाणार आहे. आणि कालच्या दिवसामध्ये असल्फा हा संघ जो पहिला टॉप 3 मध्ये जाण्याचा मान मिळवला होता तो असल्फा संघाने. आणि आज या दोन संघांमधून जो संघ जिंकेल तो सेमी फायनल साठी जाणार आणि टॉप 3 मध्ये नंतर ड्रॉ उडणार आणि त्यानंतर एक संघ जो फायनलला जाईल आणि दोघांमध्ये सेमी फायनलचा सामना होणार आहे. तर त्वरित सामना चालू करायचा आहे. तर दोन्ही पंचांना विनंती आहे लवकर सामना चालू करायचा आहे. 12:15 12:30 वाजलेले आहेत आणि यानंतर स्पीकर सुद्धा बंद होईल म्हणून लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. दोन्ही पंचांनी तो बाहेरचा नाही चालेल. विश्वनाथ सामना चालू करायचा आहे लवकरात लवकर. नाव काय संघाचं नाव काय? ही बॅटिंगचं प्रतिभा नाही मेले. प्रतिमा हे प्रतिभा बोलतात. चला धन्यवाद सचिन. क्वार्टर फायनल मॅच आता आपण सुरुवात करणार आहोत. तेवढ्या क्षणामध्ये प्रतिमा 11 संघ भाईंदर प्रथम फलंदाजी करणार आहेत. नाणेफेकीचा कौल जिंकून बारके 11 विरार या संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. 3 टॉप संघ आपल्याला प्रत्येक ग्रुपमधून मिळाल्यानंतर काय होणार ते तुम्हाला उद्या कळेल अर्थातच. तर त्यासाठी तुम्ही सर्वांनी सज्ज राहायचंय. क्रिकेटची चांगली मेजवानी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. अतिशय दर्जेदार आयोजन क्षितिज ग्रुप यांच्या माध्यमातून आयोजित क्षितिज कला क्रीडा महोत्सव 2019 ची क्वार्टर फायनल मॅचची सुरुवात स्पोर्ट्स एथिलियो यूट्यूब चॅनलवर आपण थेट प्रेक्षेपण पाहतोय. आमचे डिजिटल स्कोरिंग पार्टनर स्कोर बस यांचे देखील धन्यवाद. हा भव्य मंच उभारणारे आपले मंडप डेकोरेटर त्यांचे देखील खूप धन्यवाद. हे सुंदर असं मैदान आपल्याला प्राप्त झालं त्या सर्वांचंच देखील मनपूर्वक आभार. आयोजक आणि अध्यक्ष श्री मंगेश पंगारे, त्याचबरोबर सचिव दादाभाऊ पानमन आणि त्याचबरोबर सर्व सहकारी, सर्व युवा शक्ती, महिला शक्ती यांच्या वतीने उपस्थित असलेल्या सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. अतिराज कर्णधार आणि राहुल यांनी वैयक्तिक 1-1 धावांनी आपलं खातं उघडलेलं आहे. टीमची संख्या 2 वर. रोहित आज संध्याकाळ जे सर्वात जास्त यशस्वी गोलंदाजी बारके 11 या संघाकडून केलेली आहे.
नो बॉल. अर्थातच खराब गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. ज्या पद्धतीने चेंडू थोडासा जलद गतीने टाकायचा होता पण कंट्रोल राहिला नाही आणि चेंडू खूपच बाहेर गेला. कुठे ना कुठे जे 2 ते 3 मॅचचे जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते थोडंसं खालावताना आपल्याला बघायला मिळतं. कारण की अर्थातच वेळ झालेली आहे 12:25 आणि अशा या थंडीच्या वातावरणामध्ये आपलं कुठे ना कुठे जे प्रत्येक जे माइंडमधून जे येणारे सिग्नल्स असतात, जे रिॲक्शन टाइम असतो तो चुकायला लागतो. एक धाव. अर्थातच बाबू आणि राहुल उर्फ लेबो जो खूप चांगल्या दर्जाची क्रिकेट खेळताना आपण त्याला बघितलेलं आहे, त्यांच्यावर ही संपूर्ण जिम्मेदारी. चला एकदा मॅच सामनावीराचं पारितोषिक त्याला मिळालेलं आहे. एक चेंडू शिल्लक. चांगला फटका. डायरेक्ट हिट. दुसऱ्यांदा तेजसनी सिंगल स्टंपवर निशाणा साधला आणि कर्णधार अतिरात झालेल्या धावचेत.
हॅलो हॅलो कमी करायचं कमी करा अजून हॅलो हॅलो हां ठीक आहे 17 धावा 2 ओव्हर 17 धावा बिना संदीप आहे हे सौरभ आपला मोबाईल दे ना जरा नंबर नाही चालू आहे हा ना काय काय करतो 12 आले तरी चालेल ना घेऊन मला माहित नाही काय इधर यूट्यूब का पासवर्ड बता रही वाईफाई का दोन चेंडू शिल्लक 20 धावा झालेले आहेत अतिशय चांगल्या पद्धतीने राहुल ची बॅटिंग आपल्याला आज बघायला मिळाली क्वार्टर फायनल मॅच मध्ये सुरेख एकदा पूर्ण केले राहुल आणि यश यांनी या अगोदरच्या मॅच मध्ये राहुल याला सन्मान चिन्ह देऊन सामनावीराचं पारितोषिक देऊन सन्मानित केलं गेलं सुरेख अविनाशची थोडीशी मिस्टेक एक धाव पूर्ण केला यशनी 22 3 ओव्हर 22 धावा क्वार्टर फायनल मॅच मध्ये 25 ते 30 च्या मध्ये जरी धावा असल्या तर त्या खूपच कॉम्पिटिटिव्ह असणार आहेत याबद्दल कोणतीच शंका नाही कारण की अतिशय बलाढ्य दोन्ही संघ आहेत शेवटचं षटक घेऊन येते समीर सामोरी जाणार आहे यश राहुलने आतापर्यंत सुरेख साजिशी कामगिरी केलेली एक चौकार मारलेला आहे शेवटचं षटक 3 ओव्हर 22 धावा 2 गडी बाद योग्य निर्णय नो बॉल
या वेळेला यश चुकला आणि आपला विकेटला मोकला. अर्थातच तिसरे यश प्राप्त होताना बारके 11 विरार या संघाला. समीरचा अचूक भेदक मारा. अजून एक गडी बाद. अनुभवी फलंदाज आता विशाल येणार आहे 5व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी. पहिल्याच मॅच मध्ये विशालनी चौकार मारून आपल्या संघासाठी विजयाची नोंद केलेली. तो या क्वार्टर फायनल मॅच मध्ये विशाल आपल्या संघासाठी कितपत योगदान करू शकतो. कॅच सुटला. डिफिकल्ट चान्स. उंच खेळाडू खाली वाकून जिथपर्यंत कॅच घ्यायला जाईल तोपर्यंत कॅच सुटला. पण प्रयत्न खूपच भारी केला कारण की चेंडूवर नजर होती. कलेक्शन करण्याचा प्रयत्न पण हातात आला नाही. एक धाव विशालच्या खात्यामध्ये जाणार आहे. 24 ही धावा झालेली आहेत. एक धावानी 25 सिल्वर जुबली झालेली आहे. प्रतिमा 11 संघ भाईंदर. तुषार आलेला आहे. चुकी झाली. नो बॉल होता. धावायची गरज नव्हती. हाँ नो बॉल पे काउंट हो गया. एक रन भी मिला और आउट भी हुआ. बॉल भी काउंट हुआ. 26 ना 26 धावा. 2 बॉल बाकी. 26 धावा. बॉल काउंट आहे ना मित्रा. हा 2 बॉल बाकी आहे ना मित्रा. बॉल काउंट आउट भी. दोन बॉल बाकी. नो बॉल. नो बॉल. नो बॉल. योग्य निर्णय. नो बॉल. नो बॉल. 2 धावा. बॅट्समनचं नाव काय? श्रेयांश. श्रेयांश. विशाल शॉट. तेवढ्या चांगल्या पद्धतीने सिद्धार्थने फील्ड केला हा चेंडू. 29 लास्ट बॉल. सुरेख सुरेख. अरे 2 धावा प्लस होणार आहेत. व्हेरी गुड. 31 धावा झालेल्या आहेत. प्रतिमा 11 भाईंदर या संघाचे 4 गडी बाद आणि 32 धावांची गरज टीम बारके 11 विरार या संघाला. 32 टू विन. 32 धावांची गरज.
त्यातच मोहित आलेला आहे राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजीचं नेतृत्व करण्यासाठी आणि सिद्धार्थ आणि तेजस स्ट्राईकवर आहे आणि सिद्धार्थ नॉन स्ट्राईकवर असणार आहे. क्वार्टर फायनल मॅच पहिला चेंडू सुरुवात होतोय नो बॉलनी 32 धावांचा लक्ष्य नो बॉल. एकच धाव. दोन धावा आतापर्यंत बनवलेल्या आहेत. आज उर्वरित 30 धावा बनवायच्या आहेत बारक्या इलेव्हन विरार या संघाला. पुन्हा व्हाईट बॉल. बारक्या इलेव्हन संघ प्लीज बाहेरून कोणी ओरडू नका प्लीज. बाहेर प्लीज. बारक्या इलेव्हन संघ प्लीज बाहेरून कोणत्याही प्लेअरनी किंवा समर्थकांनी प्लीज बाहेरून घोषणा देऊ नका. एक बॉल 3 धावा. एकच बॉल झालेला अजूनपर्यंत. सुरेख काय डिस्कस करतात. 2 बॉल 4 धावा. व्हॉट अन एफर्ट. बघायचा पंचांचा निर्णय. येस इज आउट. सुपर एफर्ट. कॅप्टन अतिराज याची एफर्ट्स 50% चान्सेस त्याला कन्वर्ट केलं आणि एक चांगला इनफॉर्म सेटल बॅट्समॅनला आउट केलेला आहे रनआउटच्या रूपामध्ये. तेजस आता पॅव्हिलियन मध्ये गेलेला आहे आणि आता नवीन फलंदाज झालेला आहे खुद्द कर्णधार अविनाश. क्या बात है. बघायचं. येस अविनाश बॅक टू बॅक 2 खेळाडू या ठिकाणी रनआउट झालेले आहेत. सुंदर यष्टींच्या मागे अतिशय चतुर कामगिरी. सुरेख. पिन्या उर्फ संतोष. संतोषला ही संधी आहे कारण की मागच्या 2 मॅच पासून आपण बघितलं सिद्धार्थ आणि तेजसने एक हाती दोन्ही मॅच घेतल्या आहेत. 2 बॉल बाकी. क्या बात है. मोहित कुठे ना कुठे अतिराज सोबत जे त्यांनी साधारणतः 5-10 सेकंड मध्ये एक चेंडू टाकल्यानंतर जे एक संभाषण झालं एक जी विचार मंथना केली गेली ती मोहितला फायदेशीर ठरली. 2 रनआउट आपल्याला बघायला मिळाले. शेवटचा चेंडू या पहिल्या षटकातला. 5 धावा झालेल्या आहेत. 32 धावांचा पाठलाग करायचा आहे बारके इलेव्हन संघ विरार याला. चला एकदा चेक झालेला आहे. आता कंपल्सरी बॉल डिलिव्हर करायचा आहे. वाह वेल डन. सुरेख. पहिलं षटक समाप्त. 6 धावा 2 गडी बाद. पहिलं षटक समाप्त. 6 धावा 2 गडी बाद.
चला मॅचची सुरुवात करा. प्रतिमा 11 संघ भाईंदर. जास्त वेळ घ्यायचा नाही. प्रतिमा 11 संघ मॅचची सुरुवात करा. चला मॅचची सुरुवात करा. प्रतिमा 11 संघ. अठरा बॉल 28 धावांची गरज. बरोबर ना? सारण झालं ना. हा 28 ची नाही 26 धावा. 26 धावांची गरज. 18 बॉल 26 धावांची गरज. बरोबर वाईड आहे. हो अंपायरने या ठिकाणी इशारा केला आणि निर्णय देखील स्पष्टपणे समालोचन कक्षामध्ये दिला. सुरेख फटका. अतिशय जबरदस्त क्षेत्ररक्षण. वेल डन. प्रेक्षकांच्या टाळ्या, प्रेक्षकांची दाद. अर्थातच सुरेख उत्तम कामगिरी. कोण आहे फिल्डरचं नाव? एक फिल्डरचं नाव यश सुरेख. यशला यश मिळालं 3 धावा रोखण्यासाठी. दोन यश आहेत. यश तुला नाही. सुरेख चेंडू बघायचा आहे. पंचांचा निर्णय काय होतोय विचार मंथन होणार. चेअर अंपायरशी या ठिकाणी कन्सल्ट करणार. बघूया. सिद्धार्थ आउट नाहीये. नितेश अंपायर. नितेश दोन बॉल. नितेश सावंत लेग अंपायर. अर्थातच मितेश आमचे चेअर अंपायर. क्रॉस केलेला स्ट्रोक पिण्याचा बघायचा. यावेळेला आउट आहे. पिण्या होणार आहे बाद. धावचीतच्या स्वरूपामध्ये धावचीत झालेला आहे पिण्या. कोण आहे नवीन बॅट्समन? नवीन बॅट्समनचं नाव काय? नवीन बॅट्समनचं नाव काय? नवीन फलंदाज संदीप. नो बॉल. अर्थातच नो बॉल. एक अतिरिक्त धावांची भर. 10 धावा झालेल्या आहेत. 3 चेंडू आणि 10 धावा झालेल्या आहेत. सुरेख असे लिगल चेंडू टाकले गेले तर तेवढाच फायदा असणार आहे प्रतिमा 11 संघ भाईंदर यांना. आणि स्वतः कर्णधार यांनी फटाफट ओव्हर करणं या ठिकाणी फार गरजेचं आहे. जेवढं जास्त वेळ घेणार तेवढं. 11 धावा झाले. 4 बॉल 11 धावा. जेवढं जास्त वेळ घेणार तेवढं बॅट्समॅनला देखील वेळ मिळू शकतो सेटल होण्यासाठी. क्या बात है, क्या बात है. स्टंपच्या वरून चांगली स्पोर्ट्समॅन स्पिरिट संदीप उर्फ सँडी कडून. यावेळेला बाबूची पुन्हा एकदा चुकी. पहिल्या मॅच मध्ये देखील असंच काहीसं घडलं. 3 ते 4 एक्स्ट्राज आणि त्याचबरोबर अधिक रन. यावेळेला सुंदर गोलंदाजी. ज्या ठिकाणी फक्त 1 धाव होत्या त्या ठिकाणी अजून 1 अतिरिक्त धाव दिल्या. 2 धावा. 14 धावा. 14 रन्स. 14 धावा. 1 ओव्हर झालेली आहे. 2 ओव्हर 14 धावा. 2 ओव्हर 14. 12 बॉल 18. 12 बॉल 18 धावांची गरज. मॅचची सुरुवात करा. 15-17 विन आहे. विकेट विन आहे ना. विकेट विन आहे ना. त्यांचे 4 गेलेत. चला गणेश येतोय राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करण्यासाठी.
2 ओव्हर 14 धावा झालेल्या आहेत. आता उर्वरित 2 ओव्हरमध्ये 18 धावांची गरज. संदीप असणार आहे स्ट्राईकवर. सुरेख एक धाव करणं फारही महत्वाचं आहे आणि सिद्धार्थला कुठे ना कुठे या ओव्हरमध्ये एक चौकार मारण्याची गरज आहे. एखाद एक्स्ट्राज येत आहेत रेग्युलर इंटरव्ह्यू, पण गणेशनी आतापर्यंत पहिला चेंडू टाकलाय. अतिशय चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करताना आपण पाहतोय गणेशला आज संध्याकाळपासून. सुरेख लीगल डिलिव्हरीज टाका. एक बॉल टाकलात एक रन गेला तरी हरकत नाही, पण जर एक्स्ट्राज टाकल्या कुठे ना कुठे लूज डिलिव्हरी टाकली तर तुमच्या संघासाठी ते एक निगेटिव्ह थिंग असणार आहे. म्हणून बॅट्समॅनला मेहनत करून द्या, हे मात्र संदेश प्रतिमा संघ भाईंदरसाठी. आणि फलंदाजीमध्ये या 3 बॉलमध्ये एक चौकार येणं फारच महत्वाचं असणार आहे. ही वेळेची गरज. बारकेलाईन संघ विरार यांना 1 धाव. 17 धावा 17. 3 चेंडू शिल्लक. फटाफट 3 चेंडू टाकलेले आहेत. ही जी मेंटॅलिटी आहे, ही जी थिंकिंग ऑफ क्रिकेट आहे गणेशची अतिशय योग्य. जास्त वेळ न घेता फटाफट चेंडू यायचा आणि टाकायचा रेडी होऊन. सुरेख यश जबरदस्त फिल्डिंग. व्हेरी गुड. सुपर एफर्ट. 2 बॉल बाकी. धावा झाले ते 18. आता अजून 14 धावांची गरज. 8 बॉल मध्ये 14 धावा. बघायचं फलंदाज बाद आहे, अर्थातच संदीप हा होणार आहे बाद. नो बॉल और विकेट भी गया और 1 रन मिला. नो का बॉल. हाँ नो का बॉल का है वो. हाँ यशचं नाव लिहून घे बेस्ट फिल्डरसाठी. यस हां बेस्ट फिल्डर. लीगल बॉल होता हो. आउट झाला बॉल. डाऊन झाला. लिहिलं. शेवटचा चेंडू सर. लास्ट बॉल. परत आलेला नवीन फलंदाज भरत. सुरेख अतिशय योग्य. 6 लीगल डिलिव्हरीज टाकून फटाफट गणेशनी साधारणतः 3 मिनिटांमध्ये हे षटक संपवलेलं आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा. 6 बॉल 12 धावांची गरज. विकेट बरोबरीत आहे 4-4 आणि टॉस जिंकलेला बारके 11 विरार या संघाने. तर 6 बॉल मध्ये 11 धावा केल्यात. जर अजून एकही विकेट पकडले किंवा पडले नाही तर निश्चितच बारके 11 विरार या संघाला संधी मिळू शकते. 6 बॉल 12 धावांची गरज. विकेट्स बरोबरीत आहे. अतिराज बाबू एक सामनावीर पारितोषिक त्याला मिळालेलं आहे. बघूया या क्वार्टर फायनल मॅच मध्ये. वा क्या बात आहे. पहिल्या चेंडूवर भरतला केले त्रिफळाचित झालेला आहे बाद. गेली मॅच सोडली. संपली आता. हां जमली. 12 बरं खूप आहे रे. दूर आहे. कोण आला बॅट्समॅन नेऊन काय रे. सोनू नवीन फलंदाज. 1 धाव काढलेला आहे. आता उर्वरित 4 बॉल मध्ये 11 धावांची गरज. 4 बॉल 11. व्हॉट अ बॉल. रॉंग वन. सिद्धार्थची या ठिकाणी गडी बाद झालेली आहे. त्याचं आव्हान संपुष्टात आलेलं आहे आणि आता कुठे ना कुठे थोडंसं बॉडी लँग्वेज ढासळताना बघायला मिळते. तरीही शेवटच्या क्षणापर्यंत काही होऊ शकतो. क्रिकेट हा खेळ
निश्चितच शेवटच्या चेंडूपर्यंत काही ना काही होणार. रोहित नवीन फलंदाज झालेला आहे. बघूया षटकार मारू शकतो का. या ठिकाणी विशालचा चांगला प्रयत्न, यशस्वी प्रयत्न, चौकार अडवलेला आहे. 22 धावा, 10 धावांची गरज. 2 बॉल 10 धावा. एक बॉल 10. समीर असणार आहे. औपचारिकता पूर्ण करण्यासाठी आलेला समीर. आणि प्रतिमा 11 भाईंदरचा संघ अगदीच विजयाच्या उंबरठ्यावर आहे. आणि आज अपेक्षित होतं की या ग्रुपमधून प्रतिमा 11 संघ भाईंदर हा येणार आणि अर्थातच विजयाचं रथ येणाऱ्या क्वार्टर फायनल मध्ये त्यांनी दाखल केलेला आहे, सेमीफायनल मध्ये केलेला आहे. खूप खूप शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. उद्या भेटूया ठीक 6 वाजता याच मैदानामध्ये. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे खूप खूप आभार. क्षितिज कला क्रीडा महोत्सव 2019 मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक आभार. थँक्यू, धन्यवाद, गुड नाईट. मॅन ऑफ द मॅच शिल्लक आहे. आपण मॅन ऑफ द मॅच ची औपचारिकता आहे या ठिकाणी